अष्टविनांपैकी एक असलेल्या ओझरच्या विघ्नहराचा द्वार यात्रा उत्सव सुरू झालेला आहे। आजपासून पुढील 4 दिवस हा यात्रा उत्सव सुरू राहणार आहे। हा द्वार यात्रा उत्सव काळामध्ये लाडक्या बाप्पाची पालखी बहिणींना निमंत्रित करण्यासाठी त्यांच्या गावी जात असते। या द्वार यात्रा उत्सवानिमित्त लाडक्या बाप्पाचा गाभारा आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजवण्यात आला। पहाटेपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। दरम्यान मंदिराच्या गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। अष्टविनायक ओझरच्या विघ्नेश्वराचा आजपासून द्वारयात्रा उत्सव सुरू होत असून 4 दिवस चालणाऱ्या या द्वारयात्रा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी सध्या लाडक्या बाप्पाच्या मंदिर गाभाऱ्यात आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर द्वारयात्रा उत्सवानिमित्त लाडक्या बाप्पाचा मंदिर गाभारा आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आलेला आहे आणि आता सध्या पहाटेची महापूजा या ठिकाणी करण्यात येत असून पहाटेच्या महापूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे आणि या द्वारयात्रा उत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने भाविक भक्त हे देशाच्या कानाकोपऱ्यातून लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात। आपल्या सोबत बोलण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष आहेत। काय सांगाल, द्वारयात्रा उत्सव सुरू होत आहे, कशा पद्धतीने नियोजन असतं सर्व? मी बाळासाहेब कवडे, अध्यक्ष विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट। गणेशोत्सव 2025 ची आज सुरुवात होते। आजचा पहिला दिवस। आज पहिल्या दिवशी सकाळी 5 वाजता मंदिर उघडलं जातं, 5:30 वाजता महापूजा केली जाते आणि सकाळी 9 वाजता उंब्रज या ठिकाणी महालक्ष्मी मंदिरात जाऊन तिथून महालक्ष्मी देवीला गणेशोत्सवासाठी निमंत्रित करण्यात येतं। हा आमचा उत्सव 4 दिवस चाललेला असतो। पहिल्या दिवशी उंब्रज, दुसऱ्या दिवशी धनेगाव, तिसऱ्या दिवशी शिरोली आणि चौथ्या दिवशी म्हणजे गणेश जन्माच्या दिवशी आंबराई या ठिकाणी 4 बहिणींना या ठिकाणी गणेश जन्मासाठी आमंत्रित केलं जातं, वाजत गाजत आणलं जातं। हेमंत चापुडे, झी मीडिया, ओझर, पुणे।